पालघर जिल्ह्यातील मस्तानवाडा भिवंडी मार्गावरील निकृष्ट आणि रखडलेल्या रस्ते कामाविरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून आलाय। येत्या 29 मे रोजी सकाळी 10 वाजता हमरापूर फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। 23 मे रोजी करलगाव ते हमरापूर दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तरुण सूरज सुभाष पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला। कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। नागरिकांच्या मते रस्त्याच्या अपूर्ण आणि धोकादायक कामामुळेच हा बळी गेला। दरम्यान अवघ्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असताना देखील रस्त्याच्या कामाला गती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दररोज होणारे अपघात, खड्डेमे रस्ते आणि वाहतुकीची बिकट अवस्था यामुळे प्रवासी आणि वाहन चालक त्रस्त झाले। ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात जनतेने आता एकत्र येत जाब विचारण्याचा निर्धार केला असून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। या आंदोलनाबाबत आम्ही थेट पीडब्ल्यूडी उपअभियंता पोपट चव्हाण यांना फोन करून विचारले असता सदरचे काम 15 जूनपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले। पाहूया प्रफुल्ल पाटील यांची प्रतिक्रिया। मनोर पोलीस स्टेशनचे पीआय कडे बोलवणं झालं। मी 18 तारखेला आंदोलनाचा इशारा दिला। 18 तारखेच्या आधी तुम्ही मला 2025 नोव्हेंबर त्याच्या आधीपासून आम्ही बैठका करतो। अप्पर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, पोलीस स्टेशन, तहसीलदार इकडे सगळीकडे बैठका झाल्या, त्याचे मिनिट्स झाले आणि ठरलं ज्या पद्धतीने पावसापूर्वी हा रस्ता सुस्थितीत करून द्यायचा। परंतु तशा पद्धतीने अजून कुठलंहीच काम चालू नाही। आज तुम्ही जर बघितलं तर वर्ला येथे त्या दिवशी रमेश पवारचा ॲक्सिडेंट झाला। तो कातकरी समाजाचा माणूस जाग्यावर गेला। त्याच्यानंतर लगेच तिथं काही दिवसात निलेश पडवळे म्हणून ब्राह्मणगावचा एक गरीब माणूस गेला। त्यानंतर त्याच रात्रीला 2 उत्तर भारतीय त्याच ठिकाणी गेले आणि आता हमरापूर येथे 2 ॲक्सिडेंट झाली। या 2 ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या घरी गेल्यानंतर कळेल मेजर जे ॲक्सिडेंट झालं त्यात आदिवासी समाजाचा मोठ्या प्रमाणात हे आहे। त्यांचं घर उद्ध्वस्त झालं, कमावता पुरुष गेला आणि अशा पद्धतीने काम करत असताना रस्त्याच्या 4-4 किलोमीटर खोदून टाकलेला आहे। आज तुम्ही जर इथे करलगावच्या ब्रिजकडे गेले तर 15 नोव्हेंबरच्या आधी हा रस्ता खोदलेला आहे। 4 किलोमीटरचा रस्ता खोदून एक साईडचा रस्ता बनवला, 7-7.5 मीटर फक्त रस्ता बनवला। त्यातलंही 2 मीटरचं कॉन्क्रीट अजून टाकायचं चालू आहे, कमी टाकलेलं नाही। आणि साईडला जी साईडपट्टी 2-2.5 मीटरची असायला पाहिजे तीही झाली नाही। या पावसाळ्यामध्ये वाडा मनोरवर प्रवास करणे अतिशय धोकादायक आहे आणि IRCच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी करत नाही। रस्ता सुरक्षा समिती आहे, हिचं कुठलंही नियंत्रण नाही। PWDचे अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार घेत असून तिथे तेही काही काम करत नाही। तिथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असू दे, तिथला डेप्युटी इंजिनियर असू दे, तिथला JE असू दे, थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी एक कमिटी NGO नेमले, तिचे ही अधिकारी काही काम करत नाही। त्यानंतर कंपनीचे जे टेक्निकल पर्सन आहेत तेही काही बघत नाही। ह्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात। आज तुम्ही जर बघितला एक साईडचं काम चालू असताना दुसऱ्या लेंथवर 2.5-3 मीटर खोदलं जात आहे, 2 गाड्या पास होत नाही, रस्त्याच्या इकडे ट्रॅफिकच लागलेलं असतं आणि आतापर्यंत ह्या 4 ते 5 दिवसात जवळजवळ 8 ते 10 लोक या रस्त्यावर गेली। शेकडो लोकांचे बळी घेणारे या रस्त्यावर ईगल कंपनीच्या किशोर मूलचंदानी, त्यानंतर PWDचे सगळे अधिकारी आणि या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणाऱ्या यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि त्यांच्या लोकांना जे ॲक्सिडेंट झाले त्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, कारण त्यांचं आता संपूर्ण संसारच उद्ध्वस्त। आज जो हमरापूरचा माणूस गेला त्याचे आजोबा गेले, काही दिवसापूर्वी त्याचे वडील गेले आणि आता तो स्वतः कमावता मुलगा गेला। घरी कमावणारा माणूस शिल्लक नाही राहिल्यानंतर त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा ह्याची संपूर्ण जबाबदारी ईगल कंपनीवर टाकून त्यांना तसं नुकसान भरपाई दिलं पाहिजे आणि ह्या कंपनीनेच दिलं पाहिजे। शासनाच्या माध्यमातून हे काम चुकार अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि 3-3, 4-4 महिने नाही तर 7 ते 8 महिने 4 किलोमीटर रस्ता बनवायला चाललं असेल तर 64 किलोमीटरचा रस्ता कधी होणार? ह्यांच्या काम झाल्यापेक्षा जास्त यांना पेमेंट दिलेलं आहे। किती कोटीचं काम आहे ते? हे 803 कोटीचं काम असताना जवळजवळ 450 ते 500 कोटी रुपये अशा अंदाजे
ह्यांना रक्कम दिली असं हलक्या आवाजात तिथे बोललं जातं. म्हणजे काम कमी आणि जास्त रक्कम दिली आहे अशा पद्धतीने काम करत असताना शासनाच्या यांच्याकडनं सातत्याने यांना मदत होत असताना जे रस्त्याचे जे टेंडर होतं हे अबाव 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम घेऊन सुरक्षेचा 1% इथे ये नाही. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बॅरिकेड असायला पाहिजेत, इथे यांची कोणती सुरक्षेसाठी माणसं असायला पाहिजेत, सिग्नल लाईट कुठे असायला पाहिजेत, कुठे कुठलीच गोष्ट नाही. एक तार लावलेली कुठेतरी तेवढं मोर्चा होणार तेवढ्यापुरती ती तार लावणार. रस्त्यावर असलेली माती तशीच असणार. ती जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे यांची लोक काम करत असतात, ते सगळं गुंडाळून पळून जातात. म्हणजे ही एक कारण आहे. लोकांना गरज असेल तर आज त्या दिवशी 12:30ला एक माणसाला मी स्वतः ऍडमिट करायला लावलं. मनोर पोलीस स्टेशनची 112 नंबरची गाडी तिथे आली आणि त्यांनी त्याच्यावर उपचार केला. त्याच्यामुळे तो हमरापूरचा रस्ता मुलगा वाचला. परंतु दुसरा मुलगा हमरापूरचाच दुसऱ्या दिवशी गेला. अशी रोज लोक जर मरत असतील तर आम्ही काय करायचं. म्हणून 29 तारखेला काही हो, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालेल, पण हे पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरनं उठणार नाही.